मेथीचे पराठे करणार आहोत. त्यासाठी बघा हे लसूण, जिरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि आलं असं आपण वाटून घेणार आहे. छान टेस्ट लागते. आणि इकडे ही अशी मेथी धुवून घेणार आहे. आता चांगली मेथी कोथिंबीर पण घेणार आहे. छान होतात हे पराठे, छान लागतात हे पराठे. हे बघा गव्हाचं पीठ, त्याच्यातच ओवा टाकून घेतला आहे. बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, हे कमी जास्त आपल्या अंदाजानुसार आपण करू शकतो. तसं काही फरक पडत नाही, थोडं कमी जास्त झालं तरी. आणि इथं मी ते जिरं, लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट घेतली होती ती घेतली. हे तीळ, लाल तिखट, हळद आणि मीठ, आणि इथे ही मेथी धुवून ठेवलेली याच्यात टाकणार आहे. आणि आता हे सगळं पीठ मिक्स करून घेणार आहे. छान होतात हे असे मेथीचे पराठे. असं सगळं आता हे असं आपण मिक्स करून घ्यायचं. असं मीठ वगैरे सगळं टाकलं आहे असं. आणि आता ते पीठ काढून घ्यायचं. आता हे छान थोडं थोडं पाणी टाकून काढून घ्यायचं. जास्त पाणी नाही लागत त्याला, ऑलरेडी मेथी आपली धुतलेली असते ना ओली. पीठ मळून घ्यायचं आहे बघा. आणि आता याचे आपण पराठे करून घेऊया. पराठे पण होतात आणि पुऱ्या पण होतात. छान लागतात त्याचे पराठे. आता आपण करणार आहे. अशी त्याची चपाती लाटून घ्यायची. पराठा छोटासा मोठा तुम्हाला वाटेल त्या साईजचं जसं आवडतं तसं करून घ्यायचा. असा पराठा छान लागतो. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते पण सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. असं टाकून घ्यायचं बघा तव्यावर. हे बघा हे असे झालेले आपले पराठे. छान लागतात ते पराठे. आणि दह्याची चटणी घेणार आहे आपण याच्यासोबत. याला तेल लावून घ्यायचं. थोडं थोडं तेल लावून घ्यायचं. तेल चालते, तूप चालते, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावून घ्यायचं. असा खरपूस असा भाजून घ्यायचा. छान होतं बघा पराठा आपला. हे बघा अशी लाटून घ्यायचं. याला तुम्ही वाटीने पण गोल आकार देऊ शकता. हे असं भाजायचं, छान खरपूस भाजायचं. तेल तूप टाकून हे बघा. आणि हे असं वाढून घ्यायचं बघा. हे का दही, दह्याची चटणी, पराठे आणि गाजर छान लागतात एकदम.